नमस्कार. आज आपण शिराळा जिल्हा सांगली विनायक पाटील साहेबांच्या ऊसाच्या शेतामध्ये हजर आहे. विनायक पाटील साहेब, आपले ही ऊस कुठल्या व्हरायटीज आहे, किती वर्षाचा आहे आणि म्हणजे लागण आहे, खोडवा आहे, निडवा आहे आणि किती तारखेचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण तुमच्याकडून ऐकणार आहे. कारण आपण भारतातल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये काय काय बदल होणार आहे ते पुढे आपण दाखवणार आहे. ओके. तर सर्वप्रथम आपल्या नावापासूनच सुरू करा. नमस्कार, माझं नाव विनायक पाटील, प्रॉपर बत्ती शिराळा तालुका सांगली जिल्ह्यामधून. आज आपलं जे क्षेत्र आहे हे 35 गुंठ्याचं क्षेत्र आहे. यामध्ये जर का बघितलं तरी 8 साली लावण होती. स्टार्टिंगला 8 साली लावणीला आपला 52 टन ऊस यातमध्ये गेलेला होता. त्यानंतर खोडव्याला 47 टन ऊस झाला. 47 टन. हां. आणि आत्ता जी आपण ठेवलेलं आहे ही नेडवं ठेवलेलं आहे. हे तिसऱ्या वर्षाचं पीक तिसऱ्या नेडवा आहे. वर्षाचं पीक ठेवलेलं आहे. नेडवा आहे. आत्ता जर का बघितलं तर आत्ता हे 27 जानेवारीला आपली तोड झालेली आहे. खोडवं 27 जानेवारीला तुटून गेलेलं आहे. फेब्रुवारी, आजची तारीख आज 21 फेब्रुवारी. म्हणजे 1 महिना झाला तुटून. हो. म्हणजे आता 1 महिन्याचं हे निडवा आहे आपलं. 1 महिन्याचं नेडवा आहे. 1 महिन्याचं निडवा. आता आपण आपल्या संस्थेतर्फे जे आपण शेतकरी मार्गदर्शन जे आपण करतोय, म्हणजे रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय जे उत्पादन दुप्पट करण्यासाठी त्याची सुरुवात मला वाटतं ह्या आठवड्यात करणार आहे. म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत सुरुवात होईल. त्याच्यानंतर आपले बरेच व्हिडिओ ह्या प्लॉटचे शेतकरी बांधवांना बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये काय बदल झाला आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओमध्ये हार्वेस्टिंग दिवशी की निडवा असून किती टन निघालं हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. एक फवारणी फक्त झालेली आहे सुपर ॲग्रो बूस्टरची, बाकी काही सुद्धा केलेलं नाही. ऊस बघितला तर आता नादखोळा अशा पद्धतीचा हा ऊस आहे. नेडवा आहे बरं काय.